मला येऊन त्याची 2-4 दिवसात माहिती काय चाललंय आतून. झाले ऍक्टिव्ह लोक पाहिले सगळे, जसे पहिले ऍक्टिव्ह झाले ना तो काय काय षडयंत्र असणार आहे माझ्या विरोधात ते मला माहित व्हायचे. आता मधल्या निवडणुकीच्या आधी 2-4 महिने आणि आता हे 2-3 महिने 5-6 महिने सगळे शांत होते, पण आता पुन्हा ऍक्टिव्ह झाले तेच माहिती देणारे लोक की काय काय षडयंत्र चाललं जरा आम्ही शोधून काढतो. त्याच एक म्हणत तेच टेन्शन न घेऊ, त्यावेळेस तेच होते. तू काय काय षडयंत्र करायला लागला, काय डाव करायला लागला ते मला झपाझप माहिती येणार. 4-5 दिवसाच्यात येणार सगळी. आम्ही बी ऍक्टिव्ह असं नव्हतो की आम्ही त्याचा विश्वास टाकला होता की फडणवीस जाऊ द्या आता द्या सोडून, चांगला आहे कामं करील असं आम्हाला वाटलं होतं. पण ज्यावेळेस वाटायला लागलं काहीतरी आपण षडयंत्र शिजत आहे, ते षडयंत्र तू काय काय शिजवायला मला आता 4-5 दिवसात माहिती होईल. देवेंद्र फडणवीस काळजी करू नको, तो लोक ते बंद पडले होते ऍक्टिव्ह झाले पुन्हा. नाव नाही सांगणार मी कारण तुला खोनशी धावण्याचं कारण असलेले जे टिकत नसतात. जनता आहे ती, जनतेला चॅलेंज करायचं नसतं देवेंद्र फडणवीस, आणि त्यात इमानदार आंदोलन करायचं नाही. मला तर कधीच चॅलेंज करीत जाऊ नको संपायचं नसेल तर. सत्यात असला तरी मी इर्जन पडत असतो, तो सत्याच्या आनंद व्यक्त करून देणार नाही तुला. मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरीचे मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटल्या पाहिजे. तू प्रमुख या राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचं पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे, कारण पालक होतो तो याकडे ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको, समजून घे मला काय बोलायचं ती. करायला लागलो तर बंद पडेल सगळं. मुंबईत येणार आहे वाट बघ, आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल. सांगतो तुला, फक्त त्यांचे नाव सांगणार नाही कारण तू खुनशी आहे जणू, तू जेलात टाकीतो. तुला फक्त मीच वाचतात भेटले, जेलात नाही टाकायला कारण माझं काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही, आपल्याला काही नाही बी. उलट तुलाच माहिती पत्र लागत असलं घेऊन जाते घरावर. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं तर घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधार, नसेल सुधारायचं तर नको सुधार. चॅलेंज नको करू मराठ्यावर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.